नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. लेखांक 18. मुंडा महारण्यामध्ये प्रवेश. शहापुरापासूनच्या पुढच्या वनप्रदेशाला मुंडा महारण्य असे नाव आहे. फार पूर्वी इथं अतिशय घनदाट अरण्य होतं आणि आता विरळ झाडी शिल्लक आहे. जंगलातून चालता चालता एक छोटासा घाट लागतो. मला हळूहळू आता भुकेची जाणीव होऊ लागली. घाटामध्ये डाव्या हाताला खाली एक छोटीशी कुटी दिसली. आतून एका बाबांनी आवाज दिला. आपण बघतोय की ही बंजर कुटी आश्रम नावाची कुटी. छिहार बाबांचे शिष्य चेतराम बाबाजी म्हणून इथे राहत होते. या आश्रमाला बंजर कुटी म्हणजे वनचर कुटी म्हणत. काळ्या रंगाचा गॉगल आणि काळे कपडे घातलेले बाबांचे फोटो आश्रमात लावलेले होते. या कुटीचा परिसर आपण बघतोय. समोरून दिसणारा रस्ता, घाटाचा रस्ता. इथे खाली एक छोटासा झरा होता. एक दोन छोटी मंदिरे होती. सकाळचे 9 वाजले असावेत. बाबा मला म्हणाले, भोजन प्रसाद घेऊन पुढे जा. मी म्हणालो, अजून मला बरेच चालायचे आहे, तर काही बालभोग असेल तर घेतो. अल्पोपहार किंवा नाश्ता याला परिक्रमेच्या किंवा साधूंच्या भाषेमध्ये बालभोग असं म्हणतात. याने जंगलामध्ये उगवणाऱ्या कुदई नावाच्या धान्याची अप्रतिम खिचडी मला बालभोग म्हणून करून खायला घातली. ही खिचडी एवढी चविष्ट होती आणि इतकी अप्रतिम ताकद याच्यामध्ये होती की पुढे दिवसभर मला भूकच लागली नाही. अत्यंत कमी पाण्यावर आणि डोंगरोत्तरावर जगणारं कुदईचं रोपटं आपण बघतोय. आणि हे ते धान्य आहे, कुदई. याला इंग्लिशमध्ये कोदो मिलेट किंवा कोदा मिलेट, तमिळमध्ये वर्ग आणि मराठीतली वरई आहे एक प्रकारची. आपण उपासाची खातो ती वरई वेगळी. भारत सरकारच्या विनंतीनुसार 2023 हे वर्ष युनायटेड नेशन्सने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. ज्वारी, बाजरी, वरई, नाचणी, कुदई, राळे, कांगणी, राजगिरा अशा ग्लुटेनमुक्त भरडधान्य भारतीयांच्या आहाराचा अविभाज्य भाग आहेतच, परंतु ते पुन्हा एकदा प्रचारामध्ये यावेत आणि शेतकरी जे भरडधान्याच्या उत्पादनापासून दूर गेलेत आणि केवळ गहू, तांदूळ, ऊस यांचे उत्पादन करत आहेत, त्यांनी पुन्हा एकदा भरडधान्याचं उत्पादन सुरू करावं. यासाठी भारत सरकारनं अनेक उपक्रम आयोजित केलेले आहेत. भरडधान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे 16 प्रमुख प्रकारची भरडधान्य ही भारतामध्ये पिकवली जातात आणि निर्यात केली जातात. ज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा नागली, कांगणी किंवा राळे, बगर, वरई, चेना, पुनर्वा, कोदरा, सावा किंवा सांडवा, झांगोरा, कुटकी, कुट्टू, राजगिरा आणि ब्राऊन टॉप मिलेट अशा भरडधान्यांचा समावेश आहे. नवीन हॉटेल सुरू करताना भरडधान्याचे पदार्थ देणाऱ्या हॉटेलला 18 लाख रुपयाचं अनुदान भारत सरकार देते. म्हणून मुद्दाम या धान्यांविषयी थोडीशी अधिक माहिती आपल्याला दिली. तेवढाच आपल्या या अभियानामध्ये खारीचा वाटा. या बजरंगकुटी आश्रमाचा शिक्का आपण बघतोय, जो वहीमध्ये मिळाला. इथून पुढे 3 वाजेपर्यंत मला काहीही खाण्यापिण्याचे स्थान दिसले नाही. इथली भोजनाची वेळ साधारण 11:30 ते 1:30 दरम्यान असते. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या स्थानावर पोहोचलात तर तुम्हाला भोजन प्रसाद मिळणे जवळपास अशक्य असते. इथे शिळे ठेवण्याची पद्धत नसते. प्रत्येक पदार्थ ताजा करून खाल्ला जातो व उरलेला पदार्थ लगेच गायींना व भैरव अर्थात कुत्र्यांना खायला घातला जातो. 3 वाजेपर्यंत मी उन्हात चालत होतो. मध्ये एक गमतीशीर मंदिर लागले, ज्याच्यावर कळसाच्या ऐवजी अर्जुनाचा रथच होता. येथे मंदिर आपण बघतोय. शहापुरा शहर लागले. इथे 2 मार्ग होते. एक शहरातून जात होता आणि एक गावाबाहेरून बायपाससारखा मार्ग होता. मी गावाबाहेरून जायचे असं ठरवले. जाता जाता एकाने सांगितले, डावीकडे वळा. तलावाशेजारी दुर्गामाता मंदिरामध्ये भागवत कथा सुरू आहे. भागवत कथा सुरू असेल तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते म्हणून वळलो आणि भागवत कथेच्या ठिकाणी पोचलो. आज कथेचा समारोप झाला होता आणि समारोप झाल्यानंतर महाप्रसादाची लगबग सगळीकडे चालू होती. मंदिराचे पुजारी मला घेऊन आले आणि मागे नेऊन सर्वांच्या आधी त्यांनी मला भोजनप्रसाद घेण्यासाठी बसवले. इतक्यात भागवतकार स्वतः भोजनासाठी आले व ते देखील माझ्या शेजारी येऊन बसले. हा एक तिशीतला तरुण होता आणि त्याने असा संकल्प केला होता की नर्मदा मातेची भागवत परिक्रमा करेन. अर्थात नर्मदा मातेच्या काठावरील महत्त्वाच्या गावांमध्ये भागवत कथा करत करत तो पुढे जाणार होता. या अद्भुत संकल्पाला मनापासून शुभेच्छा देऊन मंदिरातून निघालो. हा संपूर्ण प्रवास अत्यंत दमवणारा होता, कारण बहुतांश वेळ मी डांबरी रस्त्यावरून चालत होतो
आणि पायाला बुटाचा त्रास होत असल्याकारणाने बराच काळ मी बूट हातामध्ये धरून अनवाणी चालत होतो. थंडीमुळे सकाळी 10-10:30पर्यंत रस्ते अतिशय गार राहत होते. तो गारवा अनवाणी पायांना सुखद वाटायचा, म्हणून मी अनवाणी चालायचो. पोटभर जेवून मी पुढे निघालो आणि थोडेसे अंतर चाललो नसेल इतक्यात एक मुलगा पळत माझ्याकडे आला आणि त्याने माझ्या हातामध्ये जेवणाचा एक छान डबा पार्सल बांधून आणलेला दिला आणि म्हणाला, "बाबाजी, भोजन पाहिजे." मी हो नाही काही म्हणायच्या आत तो घरी पळूनसुद्धा गेला. आता या जेवणाचे काय करावे मला काही कळेना. पिशवी उघडून पाहिली तर अतिशय छान पद्धतीने पनीर बटर मसाला, रोटी, जिरा भात, आमटी असे सर्व पदार्थ, सॅलड, चटणी, कोशिंबीर असे सर्व त्या डब्यामध्ये दिलेले होते. नर्मदा मातेची इच्छा असे म्हणून मी चालू लागलो. चालताना प्रत्येक पावलाला आपले आपोआप नामस्मरण घडते. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे असा जप करत करत पावले टाकायची. या एका वळीमध्ये 8 पावले होतात आणि चालण्याला एक छान गतीसुद्धा येते. हातामध्ये तो भोजन प्रसाद घेऊन मी चालत होतो. वाटेमध्ये एक धरमकाठावाल्याने मला हाक मारली. धरमकाठा म्हणजे ट्रकचा वजन काटा. हा महामार्ग सुरू झाला होता आणि इथे ट्रकची वर्दळ असायची. साहू नावाच्या मालकाचा हा काटा होता आणि तिथे तिवारी नावाचा एक संघ स्वयंसेवक कामाला होता. त्याने मला उगाचच खुर्ची लावून दिली आणि बसायला सांगितले. खरं तर माझ्या पायांना चांगली गती आली होती आणि चालायची इच्छा झाली होती, परंतु नर्मदा परिक्रमेमध्ये कोणीही काहीही सांगितले तर ते निमूटपणे करायचे असते. त्याप्रमाणे मी बसलो. त्या भागातील संघाच्या कामाविषयी तो मला सांगू लागला. सहज गंमत म्हणून मी पाठीवरच्या झोळीसकट माझं वजन त्या धर्मकाठावर केलं तर ते 100 किलो उरलं. म्हणजे झोळीशिवाय वजन 90 किलो होतं. या वजन काट्यामध्ये आणि उण्याधिक 5-10 किलोग्रामचा फरक पडतो, परंतु माझे वजन 90 किलोच्या पुढेच आहे हे मला माहिती होते. पुढे माझी किती चरबी नर्मदा माता जाळणार आहे हेच जणू मला वजन करून ती सांगत होती. इतक्यात 3 परिक्रमावासी मोठ्या वेगाने चालत जाताना दिसले. मी आवाज दिला असता तिघे थांबले. तिघेही आळंदीचे होते. पैकी दोघांचे पोटभर जेवण झाले होते आणि तिसरा भुकेने कासावीस झाला होता. ते मला विचारू लागले, "इथे जवळपास भोजन कुठे मिळेल?" "इथेच मिळेल," असे म्हणून मी माझ्या हातातली पिशवी त्याच्या हातात दिली. तो परिक्रमावासी अक्षरशः आनंदाने नाचू लागला. तिवारीने लगेच त्याला बसायला जागा करून दिली आणि तिथेच बसून तो गरमागरम भोजन प्रसाद घेऊ लागला. नर्मदा मातेला सर्वांच्या पोटाची कशी चिंता असते याचा मला आलेला हा एक अद्भुत अनुभव. कोण मला भोजन आणून देणारा मुलगा, कोण मला रस्त्यामध्ये आढळणारा दुकानदार आणि कोण हा उपाशी परिक्रमावासी. इथून पुढे चालायला लागल्यावर बरगाव गावातील नावाप्रमाणे उत्कृष्ट अशी काशीची धर्मशाळा लागली. उत्कृष्ट काशी धर्मशाळा बरगाव, शहापुरा आपण बघतोय. इथे गावातील सेवेकरी सेवा करतात आणि हे सर्व लोक थांबण्यासाठी खूपच आग्रह करू लागले, परंतु मला कुठल्याही परिस्थितीमध्ये बरगावमध्ये असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित वनवासी मुलांसाठीचा आश्रम बघण्याची ओढ लागली होती. त्यामुळे मी तिथे फक्त चहा घेतला आणि जनजाती कल्याण आश्रम पाहण्यासाठी बोजा उचलला. खरे तर माझे पाय चालून चालून खूप थकले होते. गेले 2-3 दिवस मी डांबरी सडकेवरून अनवाणी पायाने चालल्यामुळे पायाची आग देखील होत होती, परंतु आश्रमात जायचे असा मनाचा हिय्या करून अजून थोडेसे अंतर जाण्याचा निर्धार केला आणि पुढील 10 किलोमीटर अंतर चालण्याचा माझा निर्णय खरोखरीच सार्थ ठरला. इतका सुंदर हा आश्रम होता. सुमारे 36 एकर विस्तीर्ण परिसर, गोंड आदिवासी समाजातील 60 मुलांचे वसतिगृह, 60 गायींची गोशाळा, ड्रायव्हिंग स्कूल, मंदिर, शेती, उद्योग काय नव्हते येथे. मुख्य म्हणजे हे आंघोळीसाठी गरम पाणी आणि बांधलेला संडास प्रथमच परिक्रमेमध्ये पाहायला मिळाला. जनजाती कल्याण केंद्र बरगाव, इथे काय काय सुविधा आहेत याचं माहिती लिहिलेला फलक रस्त्यावरती लावला आहे आणि हा त्या केंद्राचा नकाशा आपण बघतोय. रात्री मुलांना भेटायला काही अधिकारी आले होते. त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन मी मुलांमध्ये खाली बसलो तर मला सर्वात उंच अशा एका उच्चासनावर बसवले गेले. परिक्रमावाशांचा इथे खूप मान राखला जातो. नंतर मुलांसोबत तासभर संवाद साधला. इथली मुले फारच गोड होती. वयवर्ष 8 ते 18 असा वयोगट होता. आचार्य मन्नूजी महंत नावाचा एक छत्तीसगडमधला पूर्णवेळ तरुण शिक्षक त्यांची सर्व जबाबदारी सांभाळत होता. बिलासपूर जवळचं पाली हे त्याचं गाव. आचार्य अतिशय तरुण होता आणि मुलांसाठी त्याच्या मनामध्ये अत्यंत कळवळा होता हे त्याच्या प्रत्येक कृतीतून जाणवत असे. आचार्य मन्नूजी महंत बरगाव यांचा फोटो आपण बघतोय आणि हाच तो आश्रम आहे, वीरनारायण जनजाती बालक छात्रावास बरगाव. गंमत म्हणजे या वसतिगृहामध्ये प्रयागराज शारदा प्रसाद चंडेल नावाचा एक पुण्याचा मुलगा होता, जो केवळ 3रीमध्ये होता. पुण्याजवळ कात्रज सामी आहे असे तो म्हणाला. अधिक चौकशी केल्यावर कळले की हा भुकुम इथे राहत होता.
वय वर्ष 8 आणि घरापासून 1500 किलोमीटर दूर शिक्षणासाठी त्याला ठेवले होते. किती मोठा निर्णय होता आईवडिलांच्या दृष्टीने विचार करून पहा. त्या मुलाला आदिवासींची स्थानिक भाषा अजून येत नव्हती, परंतु बाकीची मुले त्याला छान सांभाळून घेत होती. हे पाहून मला बरे वाटले. खूप दिवसांनी मराठीमध्ये बोलायला मिळाल्यामुळं तो देखील खुश झाला. रात्री मुले आपल्या खोलीमध्ये झोपायला जाईच नात. पूर्ण वेळ माझ्याच खोलीत बसून राहिली. मला एक मोठी खोली दिली होती, ज्याच्यामध्ये 25-30 खाटा होत्या आणि झोपणारा मात्र मी एकटाच होतो. बघता बघता सर्व मुले माझ्या खोलीमध्ये येऊन त्या खाटा जोडून त्यावर बसून राहिली. माझ्याशी गप्पा मारू लागली. इथली आडनावं मोठी मजेशीर असतात. मार्को, मारावी, गोंडी, गोंड, मरकाम, परस्ते, विखे, उके, उरेती, करपेती, धुर्वे, ओमाम, उमाम, पुसाम, कुसराम, पठ्ठा, नेतान, तेकाम, कुलस्ते, पुलस्ते, परस्ते, पेंदरे, पेदराम, शेंद्राम, सेंद्राम, संयाम अशी या मुलांची आडनावं होती. सचिन परस्ते नावाचा एक माजी विद्यार्थी इथे राहून मुलांची सगळी व्यवस्था पाहत असे. आपण या चित्रामध्ये बघू शकतो की ही सगळी आदिवासी मुलं रात्री या खोलीमध्ये येऊन बसलेली आहेत आणि रात्रभर ती इथून माझ्या इथनं हलतच नव्हते. थंडी कमी व्हावी म्हणून मागं खिडकी झाकायचा मी केलेला एक केविलवाणा प्रयत्न आपल्याला दिसेल. प्रचंड थंडी होती. इथे स्वयंपाक मुलेच करतात आणि मुलेच जेवायला वाढतात. रात्री त्या मुलांनी सुंदर असा स्वयंपाक करून मला जेवायला बोलवले. जेवणापूर्वी अतिशय सुंदर असे श्लोक ही मुले म्हणत होती. एका सुरात आणि खणखणीत आवाजामध्ये त्यांनी म्हटलेले श्लोक ऐकत बसावे असे वाटत होते. वाढणारी मुलीसुद्धा अतिशय हुशार होती आणि आलटून पालटून प्रत्येकाला स्वयंपाक आणि वाढण्याची पाळी यायची. मी स्वतः साधारण याच वयापासून वसतिगृहामध्ये राहून शिकलेला असल्यामुळे त्या मुलांचा मला फारच लळा लागला. वसतिगृहातल्या वनवासी मुलांसोबत भोजन घेताना प्रस्तुत लेखक आपल्याला या चित्रामध्ये दिसेल. ही छायाचित्र मन्नूजी महंत आचार्य यांनी काढून नंतर ती मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिलीत मला. एका शिस्तीत कशी मुलं जेवायला बसलीत बघा. रात्री पुन्हा मुलं माझ्या खोलीमध्ये गप्पा मारायला आली. गंमत म्हणजे आचार्य मन्नूजी महंत यांनी देखील त्यांना परवानगी दिली होती. अखेरीस माझ्या लक्षात आले की मुलांना झोप मिळणे आवश्यक आहे, म्हणून मीच सर्वांना घेऊन त्यांच्या झोपण्याच्या खोल्यामध्ये घेऊन गेलो आणि तुम्ही कसे झोपता मला दाखवा वगैरे सांगत गाणी म्हणत त्या सर्वांना झोपवून मग खाली आलो. रात्री प्रचंड थंडी पडली होती. मुले माझ्या खोलीमध्ये होती तेव्हा मायेची ऊब जाणवत होती. मुले गेल्यामुळे खोली चांगलीच थंड पडली. पहाटे लवकर जागा झालो आणि बाहेर बघतो तो काय, मुसळधार म्हणता येईल अशा पद्धतीचा पाऊस सुरू होता. काही केल्या पाऊस थांबण्याची लक्षणे दिसेनात. आचार्य मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितले की हा पाऊस आजचा काही उघडेल वाटत नाही. त्यांनी सांगितलं की हा पाऊस आजचा दिवस काही उघडेल असं वाटत नाही, तरी तुम्ही आज इथे कृपा करून मुक्काम करावा, कारण पुढे खूप मोठे जंगल आहे आणि पावसामध्ये तर ते पार करता येणे शक्यच नाही. झाले, मुलांना हेच तर हवे होते. हा दिवस तर मुलांसोबत इतकी धमाल केली की विचारू नका. सकाळी सगळ्या मुलांसोबत उपासना केली, मग व्यायाम केला, सूर्यनमस्कार घातले. पुन्हा एकदा सगळ्या मुलांसमोर तास दीड तास बोलायला आचार्यांनी सांगितले. मग त्यांना राष्ट्र म्हणजे काय, आपली राष्ट्रीय कर्तव्ये काय आहेत, नर्मदा परिक्रमा म्हणजे काय, संघटन म्हणजे काय, एकता म्हणजे काय, अनुशासन म्हणजे काय, राष्ट्रभक्ती म्हणजे काय, अशा विविध त्यांनीच विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत देत सकारात्मक चर्चात्मक उद्बोधन पार पडले. पाऊस उघडण्याची वाट मी पाहत होतो, परंतु पाऊस काही थांबायचं नाव घेईना. वसतिगृहामध्ये थांबलेला तो दिवस सत्कारणी लागला. आम्ही गाणी म्हटली, व्यायाम केला, चित्रे काढली, फिरलो, धारा काढल्या, झाडे लावली, आश्रम पाहिला, जेवलो, नाचलो, बागडलो, खेळलो. मुले काही केल्या मला सोडेच नात. एका मुलाने माझ्याकडून शिवाजी महाराजांचं चित्र काढून नेलं. या चित्रात आपल्याला जनजाती कल्याण केंद्राचं गोशाळा दिसते. आता ह्याने काढलेलं शिवाजी महाराजांचं चित्र त्याने सगळ्यांना दाखवल्याबरोबर माझ्यासमोर चित्र काढून घेण्यासाठी रांगच लागली. शिवाजी महाराज, महादेव, गणपती, सरस्वती, लक्ष्मी माता, भारत माता, नर्मदा माता, नरसिंह, अफजल खान वध असे शेकडो प्रसंग मुलांनी माझ्याकडून मोठ्या कागदावर काढून घेतले. काही हुशार मुलांनी तर चटकन रंगवून देखील आणले. इथली मुले उंचीने जरा कमी असली तरी अत्यंत चिवट, काटक आणि हुशार असतात. थोडेसे बसके आणि पसरट नाक, स्वच्छ पांढरे दात, पाणीदार डोळे ही त्यांची ओळख. आपल्या महाराष्ट्रातील अमरावती, अकोले, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर या भागापासूनच अशा प्रकारची चेहरेपट्टी चालू होते. हा भाग त्या भागाशी जोडलाच गेलेला आहे. त्या रात्री जेवताना संघाचे अजून काही पूर्णवेळ प्रचारक आणि स्वयंसेवक भेटले. त्या भागामध्ये काम उभे करण्यासाठी त्यांना कसे व किती कष्ट पडले हे त्यांनी विस्तृतपणे सांगितले.
आपल्या दैनंदिन जीवनातील सुखसोयी लाथाडून अशा एखाद्या दुर्गम वनक्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या अनोळखी आणि परक्या मुलांसाठी सर्वस्व अर्पण करणारी ही माणसं खरोखरीच प्रातस्मरणीय आहेत. रात्री मुलांनी मला पुढच्या आश्रमामध्ये कशी भयंकर भूते आहेत आणि त्यामुळे मी इथेच राहणे कसे आवश्यक आहे हे मला समजून सांगितले. भूताच्या गोष्टी सांगताना त्यांचे हातवारे, डोळे आणि चेहरे पाहून माझी हसून हसून पुरेवाट झाली. मी हसतो आहे हे कळल्यावर त्यांनी अजूनच भूताच्या गोष्टी मला सांगायला सुरुवात केली. आदिवासी लोकांच्या मनात भूताच्या काय काय कल्पना असतात आणि ते ते त्या दिवशी मला कळले. खरं तर आपण शहरी माणसं हीच या वनक्षेत्रासाठी शाप ठरणारी खरी भूते आहोत हे मात्र अगदी खरं आहे. मुलांच्या मायेमध्ये अडकणे फारसे बरे नव्हते. त्यामुळे भल्या पहाटे 3 वाजताच उठून मी स्नान वगैरे आटोपले आणि पहाटे 4लाच त्या आश्रमातून धूम ठोकली. मनदास महंत यांची स्वाक्षरी आणि आश्रमाचा शिक्का आपण बघतोय. मन्नूदास महंत यांचा क्रमांक त्यांनी इथे लिहिलेला आहे. इच्छुकांनी त्यांना संपर्क करून आश्रमाला अवश्य मदत करावी. 990-720-4606 असा त्यांचा क्रमांक आहे. आचार्यांनी माझ्यासाठी एक निळ्या रंगाची छत्री तिकडे दाराबाहेर ठेवली होती. त्यांच्या इच्छेचा मान म्हणून मी ती सोबत घेतली. परिक्रमेमध्ये टोपी, छत्री वगैरे वापरायचं नसते. पुढे कोणाला तरी ती देऊन टाकू असा विचार करून मी ती झोळीच्या तळाशी टाकून दिली. हा संपूर्ण प्रकल्प सिलगी नावाच्या नदीच्या काठावर आहे. ती नदी ओलांडून रात्रीच्या अंधारात जंगलचा रस्ता झपाझप तोडवू लागलो. बारीक पाऊस अजूनही सुरूच होता, परंतु झपाझप चालल्यामुळे शरीर गरम झाले होते आणि हा शिडकावा सुखद वाटत होता. घनघोर अंधारामध्ये किर्र जंगलातून अनवाणी चालताना सोबत फक्त एकाच गोष्टीची भक्कम साथ होती, नर्मदा मातेला भेटण्याची ओढ आणि तिचे स्मरण. नर्मदे हर, नर्मदे हर.